बसलं होतं त्या ठिकाणी प्रशासन आले, त्या ठिकाणी आमचे नेते मंडळी आले, सगळे भोईर साहेब आले, हदनकर साहेब आले, चौगुले साहेब आले, सगळेच आले होते आणि खासदार साहेब आले होते. त्या ठिकाणी प्रशासन पण आले होते, सिटी इंजिनियर स्वतः आला होता. त्या ठिकाणी आमची एकच मागणी होती की त्या ठिकाणी हटवा. हा प्रोजेक्टला आमचा विरोध नाही, हे प्रोजेक्ट लोकवस्तीपासून लांब पाहिजे. भर लोकवस्तीत आहे, आजूबाजूला सगळे दीड ते 2 लाख लोकवस्ती, औद्योगिक क्षेत्र आहे. पण त्या ठिकाणी भर वस्तीमध्येच आहे ना, त्याला बाहेर असतं तर आम्ही मान्य असतं. गेल्या 15 वर्षापासून कितीतरी लोकांना टीबीची बिमारी झाली, किती लोकांना दम्याची बिमारी झाली. आता ती प्लांट आणून आम्हाला एक कॅन्सरची बिमारी निर्माण करायची आहे का? आम्हाला कशा करता पाहिजे, ते वस्तीमध्ये कशाला पाहिजे? तुम्ही जावा ना, 500 किलोमीटर लावा, जावा. क्वारीची जागा खाली आहेत, 25 एकर जर जागा घेतले तिथं ताबडतोब प्लांट बसू शकतो आपण. 25 एकर जागामध्ये ती तुमचे 850-900 टन जे कचरा ते कचरा प्रोसिजन होते. पण त्या ठिकाणी तुमची नवी मुंबईतली जी जागा आज लँडफिल साईट आहे, ती लँडफिल साईट पण खाली होईल ना. का ती जागेचा प्रयत्न करत नाही? त्या ठिकाणी लँडफिल जर साईट खाली झाली, संपूर्ण ती 100 एकर जागा खाली झाली, हे महानगरपालिकेला हजारो करोड रुपये भेटतील. आज MIDCची रेट काय? त्या रेटने जर ती जागा खाली झाली की 100 करोड रुपये, कितीतरी हजारो करोड महापालिकेला उत्पन्न होईल. पण त्या ठिकाणी 25 एकर जागासाठी फक्त लोकवस्तीमध्ये आणायची का गरज आहे का? जर प्रयत्न करत असेल, त्या ठिकाणी मी उपोषणाला बसलो होतो. नवी मुंबईतले एकही गाडी त्या ठिकाणी डम्पिंग येऊ देणार नाही, हे आम्ही सगळ्यांनी ठरवले. बसलो होतं त्या ठिकाणी प्रशासन आले, त्या ठिकाणी आमचे नेते मंडळी आले, सगळे भोईर साहेब आले, हदनकर साहेब आले, चौगुले साहेब आले, सगळेच आले होते आणि खासदार साहेब आले होते. त्या ठिकाणी प्रशासन पण आले होते, सिटी इंजिनियर स्वतः आला होता. त्या ठिकाणी आमची एकच मागणी होती की त्या ठिकाणी हटवा. हा प्रोजेक्टला आमचा विरोध नाही, हे प्रोजेक्ट लोकवस्तीपासून लांब पाहिजे. भर लोकवस्तीत आहे, आजूबाजूला सगळे दीड ते 2 लाख लोकवस्ती, औद्योगिक क्षेत्र आहे. पण त्या ठिकाणी भर वस्तीमध्येच आहे ना, त्याला बाहेर असतं तर आम्ही मान्य असतं. गेल्या 15 वर्षापासून कितीतरी लोकांना टीबीची बिमारी झाली, किती लोकांना दम्याची बिमारी झाली. आता ती प्लांट आणून आम्हाला एक कॅन्सरची बिमारी निर्माण करायची आहे का? आम्हाला कशा करता पाहिजे, ते वस्तीमध्ये कशाला पाहिजे? तुम्ही जावा ना, 500 किलोमीटर लावा, जावा. क्वारीची जागा खाली आहेत, 25 एकर जर जागा घेतले तिथं ताबडतोब प्लांट बसू शकतो आपण. 25 एकर जागामध्ये ती तुमचे 850-900 टन जे कचरा ते कचरा प्रोसिजन होते. पण त्या ठिकाणी तुमची नवी मुंबईतली जी जागा आज लँडफिल साईट आहे, ती लँडफिल साईट पण खाली होईल ना. का ती जागेचा प्रयत्न करत नाही? त्या ठिकाणी लँडफिल जर साईट खाली झाली, संपूर्ण ती 100 एकर जागा खाली झाली, हे महानगरपालिकेला हजारो करोड रुपये भेटतील. आज MIDCची रेट काय? त्या रेटने जर ती जागा खाली झाली की 100 करोड रुपये, कितीतरी हजारो करोड महापालिकेला उत्पन्न होईल. पण त्या ठिकाणी 25 एकर जागासाठी फक्त लोकवस्तीमध्ये आणायची का गरज आहे का? जर प्रयत्न करत असेल, त्या ठिकाणी मी उपोषणाला बसलो होतो. नवी मुंबईतले एकही गाडी त्या ठिकाणी डम्पिंग येऊ देणार नाही, हे आम्ही सगळ्यांनी ठरवले. सर अशा प्रकारे नेमकी तुमची भूमिका काय आणि तुम्ही डम्पिंग ग्राउंड येणाऱ्या गाड्या येणाऱ्या असा इशारा सुद्धा दिलेला आहे. ते वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प जे आहे CBG, हा कंपनी हा झाडू खात्यावाला आहे कुठलं तरी. एक झाडूचे टेंडर आहे वाटतं कुठेतरी बेलापूरला, आपल्या ऐरोलीमध्ये त्या टेंडर फक्त झाडू खात्याचं टेंडर आहे त्याच्याकडं. एवढे मोठे प्रकल्प महानगरपालिका ज्यावेळेस राबवतोय, त्या ठिकाणी देशातला ते बरोबर बोलतात, देशातला हा 1 नंबर प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे, चांगली प्रकल्प आहे. मग त्या ठिकाणी की अशा कॉन्ट्रॅक्टर भरपूर कॉन्ट्रॅक्टर आहेत, प्रत्येकाला स्पर्धेमध्ये आणायला पाहिजे होतं. मग त्या ठिकाणी सभागृहात का नाही आणल्या विषयी? सभागृहात पण चर्चेला यायला पाहिजे त्या गोष्टी. का आणत नाही सभागृहात? का परस्पर टेंडर काढतात, हे का परस्पर वर्क ऑर्डर देतात? काय गरज आहे याला? आणू दे सभागृहात, होऊ दे चर्चा. की महापालिकेचं कुठेतरी हे हट आहे आणि एकही गाडी येऊ देणार नाही. फिर भी कुछ हल नहीं निकल रहा है, क्या लगता है सर इसके पीछे क्या होगा? अभी किसी का तो हट है इधर कि हम लोग को झोपड़पट्टी वाले को भगाने का कुछ प्लान होएगा, वो भी हो सकता है कि वो प्लांट वो प्रोजेक्ट आ जाएगा वेस्ट टू एनर्जी, तो पूरा धुआं निकलेगा. आज गवंडी में बंद किया वो प्रोजेक्ट, आप भी देखे होंगे, अब उसमें भी यूट्यूब पे भी देख सकते हैं वो क्या परिस्थिति निर्माण होएगा. और कार्बन निकलेगा, कमिश्नर बोलते हैं कार्बन नहीं निकलेगा, और वो बोलते 5% निकलेगा. वो बोलते भी कार्बन निकलेगा भी नहीं,
और वो 2-3 टका कचरा भी निकलेगा, हम लोग का मीटिंग भी होगा उनके साथ। उनका कहना है जाके प्रोजेक्ट देख के आओ बाहर में इधर का जमीन आसमान का फर्क है। सर सबसे बड़ा सवाल ये, लेकिन ये कुछ तो होएगा, ये सलामी में लाने का और लोग गरीब लोग को जान से खेलने का, ऐसे इन लोगों को कुछ प्लान होएगा, हो सकता है। देखो मैं तो प्रकल्प में उपोषण के लिए भी बैठा था, उस दिन बोले प्रशासन आके बोला जब तक डीसीएम साहब से मीटिंग नहीं होता है पर्याय जगह का तब तक हम लोग वर्क ऑर्डर नहीं निकलेंगे। फिर भी आज वर्क ऑर्डर का उनका घाई है, अगर ये होता है तो कल हम लोग पूरा रास्ते पे बैठ जाएंगे वो प्लांट के सामने, एक ही गाड़ी कचरा आने नहीं देंगे, तो उसका सब जवाबदारी महानगर पालिका रहेगा। मैं रहता है उधर ही, मैं वहीं पर रहता हूँ, मेरा बचपना उधर गया। वो लैंडफिल कभी आया, ये पहले कोपरखेने में थे, वहाँ पर बड़े लोग रहते थे, वहाँ पर उनको दिक्कत हो रहा था, तकलीफ हो रहे थे लोग को कि यहाँ पर लोग वस्ती में इधर पब्लिक नहीं रहते, इधर जानवर रहते, उसके लिए डंपिंग इधर लेके आए। हम तब से खिलाफ उसके खिलाफ में बात कर रहे हैं, डंपिंग के खिलाफ। ये डंपिंग हटाओ, डंपिंग हटाओ, डंपिंग हटाओ, डंपिंग के कुछ हटा नहीं, ना कोई प्रोसेस होता है ना कुछ होता है। अगर प्रोसेसिंग अगर होता था कि 8-8, 9-9 पार्ट खड़े नहीं रहते थे, अब तो समझदार है, सवाल पूछ सकता है ना, 10-10 पार्ट है खड़े नहीं रहते थे। अगर प्रोसेसिंग होते तो महानगर पालिका में सबको बोलते हैं, नगर सेवकों को बोलते हैं कि प्रोसेसिंग होता है, ओनली 10% कचरा लैंडफिल साइड पे जाते हैं। अगर 10% कचरा लैंडफिल साइड पे जाता था और 8 पार्ट नहीं खड़े रहते थे, तो 90% प्रोसेसिंग होता है ना तुम्हारा। फिर कचरा 10% जाता तो 8 पार्ट खड़े रहते थे क्या? 10% भी प्रोसेसिंग होता नहीं। आज तुम लोग बख्शिश ले रहे केंद्र सरकार से, ये खाली मलम पट्टी लगा के ले रहे, कुछ प्रोसेसिंग होता नहीं। कचरा मुक्त नवी मुंबई बोलते तुम लोग, इतने पहाड़ खड़ा है, आप पूछ सकते सवाल, ये किधर से पहाड़ है ये सब? क्या चल लगता है आपको कि महानगर पालिका? उनका तो कहना है कि उनका हमको प्रेशर है, हाँ हमको प्रेशर है, हमको उनको तुरंत काम देना है। कई सालों से सर आप वो डंपिंग काहीतरी काय संगनमत असेल प्रशासनाची, एवढी घाय सुटली, त्या ठिकाणी डीसीएम साहेबांबरोबर मीटिंग होणार आहे, ते थांबू शकत नाहीत, एवढी घाय आहे त्यांना, एवढी दबाव आहे त्यांना, तर मग याचा अर्थ समजून जायचं काय, त्यांचं काहीतरी संगनमत असेल। उपमुख्यमंत्री आपलेच आहेत आणि त्यांचा जो प्रयत्न, प्रत्येक वेळी ज्या दिवशी जागा संपले, आज पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा शील संपूर्ण संपलेलं आहे, त्या ठिकाणी लँडफिल साईडला जागा नाही। आपण 7व्या शीलवर त्या 8वा शील टाकतोय। आज कम से कम 300-400 फूटची डोंगर उभा राहिले रे, कुठलंच काय प्रोसेसिंग होत नाही, काय होत नाही, फक्त लँडफिल साईडवर कचरा आला, फक्त तिथं कचरा टाकतात, तिथून उचलून लँडफिल साईडला जाते, बाकी दुसरा काहीही काम होत नाही तिथं। पण त्याने मला एवढंच म्हणायचं की महापालिकेला मी स्वतः जागा दाखवले, स्वतः नेऊन दाखवले, 2 वर्षापासून पत्रव्यवहार करतो, 5-6 वर्षापासून आपल्याला जागा संपणार आहे, त्या ठिकाणी पर्याय जागा बघा, पर्याय जागा बघा। फक्त आदरणीय नार्वेकर साहेबांनी, फक्त आयुक्त त्यांनीच तेवढं पाठपुरावा केलं, त्याच्यानंतर याने कुणीही काय केलं नाही, यांना काय देणं घेणं नाही पडले। मग असा जर असेल, मग एक 10 दिवस यांना एसी मध्ये ऑफिसमध्ये बसून होत नाही, आम्ही राहतो तिथं, संध्याकाळचं बघा जरा, ते लहान किडे उडतात, बारीक 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 किडे उडतात, जेवणात वगैरे बसतात, ह्याला लाजा वाटले पाहिजे थोडी, काय त्रास होतं, काय वेदना त्रास होतं ते आम्हाला माहिती आहे सगळं। सर शिवसेनेचे वैयक्तिक मी राजीनामा दिला, त्या ठिकाणी मी जनतेबरोबर आहे, पक्षात नाराज होऊन मी राजीनामा नाही दिला, मला लोकांबरोबर उभं राहायचं त्या ठिकाणी, भले तिथे जीव गेला तरी चालेल, मी लोकांबरोबर उभं राहणार स्वतः। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।